साडेमाडे 3. साडेमाडे 3चा आजचा खेळ रंगणार आहे औरंगाबाद मधल्या आदिनाथ नगर मध्ये. बघूयात इथले लोक किती उत्साही आहेत. सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे 3. आदिनाथ नगर बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात चव्हाण वहिनी यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. या नगरबद्दल माहिती सांगा. सर्वप्रथम आदिनाथ नगरमधील सर्व रहिवाशांच्या वतीने साडेमाडे 3च्या टीमचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करते. थँक्यू. बाहेर पाऊस पडत आहे आणि आमचा तो आनंद तुमच्या या कार्यक्रमामुळे द्विगुणित झालेला आहे. आदिनाथ नगर ही 100 घरांची अशी सोसायटी आहे आणि सर्व महिला विशेषतः महिला वर्ग अत्यंत उत्साही आहेत. बरं, पण मला सांगा की इकडे सांस्कृतिक उपक्रम कोणते राबवले जातात? सांस्कृतिक उपक्रम म्हणाल तर नवरात्र उत्सव, गणेश उत्सव यामध्ये लहान मुलांचा आणि महिलांच्या सुद्धा विविध स्पर्धा आम्ही घेतो. त्यामध्ये बौद्धिक खेळाच्या सगळ्या स्पर्धा आम्ही घेतो या ठिकाणी. पण पुरुष मंडळी असतात बरोबर? पुरुष मंडळी आम्हाला सर्वतोपरी पाठिंबा देतात. त्यांच्या पाठिंब्यानेच आम्ही हे कार्यक्रम सर्व सादर करत असतो, परंतु विशेष सहभाग हा महिलांचाच असतो. बरं, पण मग आता पाठीमागे आहेत पुरुष मंडळी आहेत ना? सगळेजण धमाल करणार ना? हो. सुरुवात करायची मग? हो जरूर. साडेमाडे 3 सुरुवात करूयात टोकन्स वाटून. आता आपल्या पहिल्या राऊंड साठी आपण 3 स्पर्धक शोधूयात आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी ऋतुजा माझ्या बरोबर आहे. हर्षदा. सॉरी हर्षदाच ना? हो. मग ऋतुजा का म्हणलो मी? बरं असो. मला सांग तू काय करतेस आता? मी आता शाळेत जाते. बर, कितवीला आहेस? 6th स्टँडर्ड. बर, मग काय शाळेला जाताना धमाल करत जाता की असंच शांत जाता? धमाल करत जाता. कोण कोण असतं बरोबर? माझे फ्रेंड्स काय नाव आहेत त्यांची? ईशा, सेजल, परत अंजली. पण आज आपण जी धमाल करणार आहे ना ही तुझ्या मैत्रिणींना बघायलाच मिळणार नाहीये. आज फक्त आपणच बघायची धमाल. ठीक आहे? हो. हा, तू आता एक काम कर, यातली 3 टोकन्स मला काढून दे पटकन. डोळे मीट. 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 74. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 100. या. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 65. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपल्या पहिल्या राऊंडला आपण सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? हेमलता चौधरी. बर, महाराष्ट्रीयन? नॉट प्रॉपरली. बर, मग कधी आलात औरंगाबाद मध्ये? बर्थ से येऊ या. मग जन्मापासून इथे म्हटल्यावर मराठी कळतं? हा. मराठी बोलता पण येतं? थोडी थोडी. असं ते आता क्लास घ्यायचे नाहीयेत मराठीचे. मराठी फिल्म बघायला जातेस तू? कधी कधी. कुठली बघितली? शिवाजी. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. थोडीशी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. बर, काय आवडलं त्या चित्रपटात? शिवाजी महाराज. हो. बर, मग औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर आहे, मग इथं ऐतिहासिक वास्तू सुद्धा खूप आहेत, तर या जतन करण्यासाठी तुम्ही युवा वर्ग काय योगदान देता? डेफिनेटली रूल्स होने चाहिए कुछ. म्हणजे इकडे तुमच्या इकडे शहाजहान नाहीयेत किंवा इथं बीबी का मकबरा बांधणारे नाहीयेत, त्यामुळे त्या मकबऱ्यावर स्वतःची नावं लिहिणारे लोक आहेत. येस. मग त्यांनी काय करावं? मीन्स उन्हें नहीं करना चाहिए वो सब. ज्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी नवीन अपार्टमेंट वगैरे बांधायला. नॉट लाइक दैट. बट वो किसी ने बनाया, डेफिनेटली इट्स हिस्टोरिकल एंड हम उन पे स्क्रैच या फिर ये जो भी करते हैं दैट्स नॉट गुड. बरोबर नाहीये, ते योग्य नाहीये. बरोबर ना? ऐकलत का सगळ्यांनी? हिचा जो संदेश आहे तो सगळ्यांनी अंमलात आणायचा आहे. तुला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव नम्रता कापणे. नम्रता, तुला असं वाटतं का की तुझ्यासाठी कोणीतरी बीबी का मकबरा बांधावं वगैरे असं वाटतं, पण आता तेवढे प्रेम करणारे उरलेले नाहीये. डायरेक्ट आरोप वाटतं? बरं, मग काय कशा पद्धतीचा मकबरा बांधावा वगैरे किंवा काय स्टॅच्यू उभा करावा? काही नाही, सिंपल वगैरे बांधावा बस. म्हणजे कुठला असावा तुझा, म्हणजे तुझे होणारे जे पतिदेव आहेत ते कुठल्या शहरातला असावा असं विचारतोय? औरंगाबाद चालेल. म्हणजे औरंगाबाद मध्ये त्यानं किमान तुला 500 स्क्वेअर फूट ते 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतला
किंवा एक 1.5-2 गुंठ्याचा बंगला घेतला तरी चालेल चालेल. मकबऱ्याऐवजी चालेल ना? चालेल, बघूया चालेल. या राऊंड मध्ये तू कशी खेळतेस त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार, आपलं नाव? वैशाली जवळगीकर. जवळगीकर मावशी, बघितलं आजकालच्या मुली असं म्हणतात की मकबरा बांधावा, काहीतरी घ्यावं त्यावं, असं तुमच्या काळात होतं का? नाही, आमच्या काळामध्ये काहीच नव्हतं. मग काय आम्ही तर साखरपुड्याला सुद्धा एकत्र आलेलो नव्हतो. मग हां, मग ते इथे होते आणि मी माझ्या माहेरी. माहेर कुठलं? माझं माहेर सोलापूर जिल्ह्यामध्ये केम म्हणून आहे, कुंकवाचे कारखाने आहेत तिथे. कुंकवाचे कारखाने आहेत, हो. आणि ते कुंकवाचं लेणं ते घेऊन औरंगाबादच्या औरंगाबादच्या लेण्यामध्ये घेऊन आलेले. बरं, मला सांगा तुम्ही काय करता? मी गव्हर्नमेंट सर्वंट होते इरिगेशनला. हा, आता मी 30 जूनला रिटायर झाले, 1 महिना झाला आज. बर. आणि काका काय करतात? ते पण इरिगेशनला होते, ते रिटायर झालेले. हे कसं काय ठरलंय लग्न? हां, लग्न कसं काय ठरलं? हे लग्न ना, म्हणजे कुठल्या पाटाचं पाणी कुठल्या पाटाकडे गेलं? नाही, उजनीचं पाणी जायकवाडीला आलं. उजनीचं पाणी जायकवाडीला गेलं. पण मग ते तसं काही अगोदर नव्हतं? नाही नाही, असं काहीच नव्हतं. बरोबर. तरी पण मग मला सांगा की इकडे औरंगाबादमध्ये तुम्ही किती रमता, किती मैत्रिणी आहेत तुमच्या इकडे? माझ्या औरंगाबादमध्ये खूप मैत्रिणी आहेत. हा, मग काही ग्रुप वगैरे तुमचा? हो, ग्रुप आहे, बचत गट स्थापन केला आम्ही. हा, ते फुल धमाल करता. हो, फुल धमाल करा. धमाल करताना आज आपल्याला अशीच धमाल करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण आता या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावेल नम्रता, त्यानंतर हेमलता आणि सर्वात शेवटी जवळगीकर मावशी. बरोबर? आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे बुफे सेट. या 24 पीसेस बुफे सेटमध्ये 6 बुफे प्लेट्स, 12 कटोरी व 6 सॉस प्लेटचा समावेश आहे. हा बुफे सेट हीट रेझिस्टंट, फेड प्रूफ, स्टेन प्रूफ, ब्रेक रेझिस्टंट व डिश वॉशर सेफ आहे. हा बुफे सेट 100% शुद्ध मेलामाईनचा असून रोजच्या वापरासाठी सोयीस्कर आहे. या बुफे सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतेय नम्रता. नम्रता, हे 10 अंक आहेत 0 ते 9, यातले फक्त 4च अंक तुला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. नीट विचार करून किंमत ठरवा. काय किंमत आहे? 1463. काय वाटते पाठीमागे एवढी असेल किंमत? हा, 1490. इकडे 1644. 1200. इकडे सगळ्या खरेदी करून आलेले दिसतात मला. तुला काय वाटतंय? असेल. असेल, पण मग किंमत बदलायची आहे नाही बदलायची आहे? ठीक. काय किंमत आहे? 1493 रुपये. ठाम आहेस या मतावर? ठाम आहे. नक्की? हो. लिहूयात मग. हेमलता, आता तू किंमत ठरव. हे 10 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक तुला वापरायचे. काय आहे किंमत? 1260. 1260. आता मराठीत किंमत सांग. 1260. 1260. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. मराठीत बोलली पोरगी. काय वाटतंय, हीच किंमत असेल? नक्की? नक्की. मग लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. जवळगीकर मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या अंक, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 1480. ठाम आहे या मतावर? हो. नक्की? नक्की. लिहायची मग? हो. लिहूयात. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या बुफे सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा नम्रताने सांगितलेली किंमत आहे 1493 रुपये. त्यानंतर हेमलताने सांगितलेली किंमत आहे 1260 रुपये. वैशाली जवळगीकर मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1480 रुपये. पाहूयात या बुफे सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1590 रुपये. याच्या जवळची किंमत सांगितलेली आहे नम्रताने, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन, तुला मिळतोय हा बुफे सेट. अभिनंदन नम्रता. धन्यवाद. आता या बुफे सेट मध्ये पहिल्यांदा जेवायला कोणाला घालणार? मावशीला. मावशीला? हो. मावशी आली आहे इकडे? हो, आली आहे. कुठे? माग. वा वा, मावशींना किती आनंद झालाय बघ. बर, मला सांग, आता तुझं लग्न झालेलं नाही अजून? नाही. बर, मग काय हे रुकवतात नेणार? हो, नेणार. नेणार? हो. आणि जॅकपॉट राऊंड मध्ये अजून काही मिळालं तर ते पण नेणार? हो, नेणार. बर, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न.
मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना इथे प्रश्न विचारणार आहे आणि जो प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगेल त्याला देणारे मी आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे, पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवा याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे, त्यामुळे उत्तर अजिबात फोडायचं नाही. तुमचा प्रश्न असा आहे, पांढरी बाटली हिरवे बूज गड्या उत्तर सांग तूच म्हणजे काय. आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे पियुष कंट्री पांडे, सॉरी देशपांडे. पियुष, यातली 3 टोकन्स मला काढून दे पटकन, डोळे मिटायचे. 1 2 3. पियुषने 3 टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 49. अभिनंदन. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 99. अभिनंदन. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट. आपल्या या 3 स्पर्धकांना आपण खरेदीची संधी देणार आहोत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? आशू अग्रवाल. औरंगाबाद मध्ये किती वर्ष झाली राहता? 10 वर्ष झाले. बरं, मग एवढ्या दिवसामध्ये मैत्रिणी वगैरे जमल्या? हो, खूप आहे. बर, बाहेर खरेदीला कोणाबरोबर जाता? माझ्या मिस्टर सोबत. मिस्टरांसोबत जाता? हो. आणि मैत्रिणी? मैत्रिणी सोबत पण जाते. जाता? हां. बर, मला सांगा औरंगाबाद मधलं खरेदी करायचं तुमचं आवडतं ठिकाण कुठलं? आता तर शॉपिंग मार्केट चालू आहे, तर तिथे जातात आम्ही. बरं, इकडे फ्रेश भाजी मिळते? हो. मग ते कुठून आणता? सुपर मार्केटमधून. सुपर मार्केट मधून. पण हे आणताना कोण असतं? माझे मिस्टर होत. माझे मिस्टर. प्रत्येक कामाला मिस्टर बरोबर असतात? मिस्टर सोबत राहते. बर, मग काय ते चिडतात का सारखे कामाला होतात म्हणून? नाही नाही. अजिबात नाही. नाही. प्रत्येक कामात बरोबर हो, असतात. हो. पण आज ते तुमच्या बरोबर राहणार नाहीयेत. तुम्हाला एकटीलाच इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? स्वाती कुलकर्णी. बर, तुम्ही औरंगाबाद मधल्याच हो आहात? हो हो. बर, मला सांगा बाहेर खरेदीला कुठे जाता औरंगाबाद मध्ये? मॉल्स झाल्यापासून मॉल्समध्ये वगैरे जातो. हा, पण पूर्वी अशी काही पेठ आहे का विशेष भाग? हो आहे, रविवारचा मोंढ्याचा आठवडे बाजार असतो. कशाचा? मोंढा असं एक ठिकाण आहे की तिथे- मेंढा? मोंढा. मोंढा. बर, ते काय ठिकाणाचं नाव हा, आहे? तिथे शेतकरी सगळे येतात आणि होलसेल मार्केटिंग असतं तिथे सगळं भाजीचं. बर, मग तुम्हाला असं वाटतं का की सुपर मार्केट मधल्या भाजीपेक्षा ही भाजी जास्त फ्रेश असते? नाही, तिथली तर फ्रेश असतेच, कारण तिथूनच लोक होलसेलने घेऊन जातात. फ्रेश. बर, म्हणजे तिकडून भाजी घेतात, ती पॅक करून सुपर मार्केटमध्ये विकतात. ओके. बर, म्हणजे खरं फायदा कुणाचा झाला पाहिजे तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचा ना. म्हणून आज मी अशीच वस्तू एक आणलेली आहे इथं खरेदीसाठी जी शेतकऱ्यांच्या फायद्याची. बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? साधना भोरे. भोरे वहिनी, तुम्ही काय करता? मी जॉब करते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून. बर, आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर प्लांट इंचार्ज आहेत व्हिडिओकॉन कंपनीमध्ये. आणि घरी कोण कोण असतं इकडे? घरी सासूबाई, एक मुलगा आहे माझा 4 वर्षांचा. बर, मग एवढे फक्त 4 जणच असता? हो, 4 असतात. बर, मूळ औरंगाबाद की दुसरं गाव? नाही, आम्ही मूळ पुण्याचे आहेत. आमची जॉईंट फॅमिली. पुण्यात कुठे? जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नर तालुक्यात. कुठलं गाव? ओतूर. ओतूरचे आहे तुम्ही? बर, मग गावाकडे काय शेती वगैरे मस्तपैकी असेल? हो, शेती आहे, किराणाचं दुकान आहे, ट्रॅक्टर वगैरेचं बिझनेस आमचा. शेती आहे, किराणा मालाचं दुकान आहे, म्हणजे खरेदीचा काही प्रश्नच नाही. सगळ्या वस्तूंच्या किमती माहीत असतील ना? नाही, मी केव्हा जात नाही किराणा दुकानात. बर, मग इकडे खरेदीला काही सासूबाई जातात? नाही, मीच जाते. तुम्हीच जाता? सासूबाईंना काही त्रास देत नाही ना? नाही. नाही ना? त्या बाळाला सांभाळतात तेवढं खूप होतं. त्या बाळाला सांभाळतात हेच खूप होतं. आणि आज सासूबाई तुम्हाला इथे त्रास द्यायला येणार नाहीत आणि तुम्हाला मदत करायलाही त्या येणार नाहीयेत, कारण का या राऊंड मध्ये तुम्हाला एकटीला खरेदी करायची आहे. त्या खरेदीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारे किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला तिघींना खरेदी करायची आहे 990 रुपयांची. आणि खरेदी कशाची करायची माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्यांच्या माळ्यामधून आम्ही आज ताजी ताजी भाजी आणली आहे, या भाजीची तुम्हाला खरेदी करायची आहे. तुमचं बजेट आहे 990 रुपयाचं आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. चला लवकर लवकर, 1 मिनिटाचा वेळ चालू झालेला आहे तुमचा. हळू 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 फाडू नका, तोडू नका, तोडू नका, फाडू नका. काय हे सगळे तोडफोड चालू आहे. 3:30.
1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूया. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. साधना भोरे यांनी केलेली खरेदी आहे 534 रुपयांची. त्यानंतर आशु अग्रवाल यांनी केलेली खरेदी आहे 448 रुपयांची. आणि स्वाती कुलकर्णी यांनी केलेली खरेदी आहे 731 रुपयांची. आपल्या बजेटच्या त्या जवळ पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे स्वाती वहिनी ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. ही संपूर्ण खरेदी तुमची. अभिनंदन वहिनी. थँक्यू. मला खूपच आनंद झालेला आहे. खूप आनंद झालाय ना. खूप तयारी केली होती. हो. बरं 1 मिनिट. याच्यामध्ये ही जी बोनसाय कणसं आहेत ना, ही मला भाजून खायला घालायची. भाजून नाही, त्याचं चायनीज मी मंचुरियन करून देईन. चायनीज? येस. हे चायनीज कणसं आहेत काही? हा, चायनीज आहे. बरं, मग या ब्रेक मध्ये मला देणार ना? हो. नक्की. हो. जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thanks. आता मी चायनीज काय 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 खाणार आहे? मंचुरियन. मंचुरियन खाणार आहे. माझ्या मनासारखं आता चूर्ण नाही, मंचुरियन मिळणार आहे. जाऊयात. हे मला खायला घालणार आहेत. आपल्या अंदाज कितीची विजेती नम्रता आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या स्वाती वहिनी दोघी खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर आपल्याला 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला दोघींना काय करायचं आहे तर तुमच्यासमोर जो कढीपत्ता ठेवलेला आहे त्या कढीपत्त्याची एक काडी घ्यायची आहे. त्याची सगळी कढीपत्त्याची पानं काढायची आहेत आणि काडी तुमच्या प्लेटमध्ये जमा करायची. जो सर्वाधिक काड्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? नक्की? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30. चला सुरुवात करा लवकर. एका वेळेला एक. फक्त प्लेट मधल्याच काड्या मी मोजणार आहे. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि निकाल सांगणं मला जरुरीच आहे. निकाल मी तुम्हाला सांगतो. करेक्ट, काड्याच बोलतात इथं. सर्वाधिक काड्या जमा केलेल्या आहेत आपल्या स्वाती वहिनींनी, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल टोमॅटो का हिरवी मिरची? सॉरी, लाल चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल? नक्की? हो. आणि हिरव्या रंगाच्या पेटीमध्ये असलं तर? छोटी लक. लक. तुम्हाला काय वाटते, लाल का हिरवी? लाल हिरवी हिरवी लाल हिरवी हिरवी लाल लाल हिरवी लाल हिरवी लाल हिरवी. इकडे बघा, लाल का हिरवी? काय? लाल. लाल. नक्की? तीच निवडायची ना? हो. निवडा मग. स्वाती वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे नम्रताला मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे नम्रता. तिला मिळालं लोटस रूट म्हणजेच कमल ककडी. अभिनंदन. धन्यवाद. ठीक आहे, ककडी. आता ही कोणाला खायला घालणार? मावशीला? नाही, बाकी सगळ्यांना. बाकी सगळ्यांना? हो. मावशीला नाही? नाही. का? मावशीला तो सेट देणार. सेट देणार, बुफे सेट. बर, तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कुलकर्णी वहिनी, ज्यांना मिळालाय OTG. अभिनंदन. थँक्यू. काय आता त्या सगळ्या भाजीपाला जो मिळवलेला आहे तो सगळा याच्यात शिजवणार? हो, वेगवेगळे पदार्थ बनवणार. बर, आणि पहिला प्रयोग कोणावर? मिस्टरांवर. मिस्टरांवर. नेहमीचे प्रयोग आपले. नेहमीचे. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, पांढरी बाटली हिरवे बूच, उत्तर सांग गड्या तूच म्हणजे काय? उत्तर अजिबात फोडू नका. तुम्ही या. तुमचं नाव? अलका कुलकर्णी. आणि उत्तर? मुळा. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू.